भारतामधलं सगळ्यात मोठं शिवलिंग आणि फक्त एकाच दगडात कोरलेली ही उग्र नरसिंहाची मूर्ती कुठं आहे तुम्हाला माहित आहे का? माहित नसेल तर चला सांगतो. हंपीमध्ये पोहोचल्याच्या लगेच पहिल्यांदा आम्ही विरूपक्ष मंदिर बघितलं. विरूपक्ष मंदिर बघून मंदिराच्या डाव्या बाजूला डोंगरावर अनेक जुनी बांधकामं दिसत होती. ती बांधकामं बघत बघत आम्ही उग्र नरसिंह मूर्तीकडे जायचं ठरवलं. फोटो काढत काढत जुनी बांधकामं बघत विरूपक्ष मंदिराचा गोपूर कसा बनवला असेल याचा अंदाज लावला. विरूपक्ष मंदिराच्या डाव्या टेकडीवर भल्या मोठ्या सभामंडपासारखं एक बांधकाम होतं. त्याच्या बाजूने अनेक मंदिरं होती. दगडी शिळांवर कोरलेल्या अनेक छोट्या छोट्या गोष्टी होत्या. सगळं बघत बघत आम्ही टेकडीच्या मागच्या बाजूने खाली उतरलो आणि ससिवे कालू गणपतीचं दर्शन घेतलं. एका भल्या मोठ्या अखंड दगडात कोरलेली गणपतीची मूर्ती अतिशय सुंदर होती. तिथून पुढे उग्र नरसिंह मूर्तीकडे चालत निघालो. आधी मूर्तीच्या बाजूला असलेलं आणि मी आजपर्यंत पाहिलेलं सर्वात मोठं शिवलिंग इथं होतं. वर्षभर थंडगार पाण्यात असलेलं हे शिवलिंग अखंड दगडात कोरलेलं आहे. या शिवलिंगाच्या बाजूला उग्र नरसिंहाची एक बडी मोठी मूर्ती आहे. आक्रमणांमुळे आणि काळाच्या ओघात मूर्तीचे काही भाग मोडले गेले आहेत, तरी सुद्धा तिचं वैभव आणि भव्यता अजूनही जाणवते. मूर्तीच्या मागे सापाच्या असलेल्या फण्या छत्तीसारख्या दिसतात. ही मूर्ती सुद्धा अखंड एकाच दगडात कोरलेली आहे. 6 वाजत आले होते आणि आम्हाला अजून कृष्ण मंदिर देखील बघायचं होतं. त्यामुळे तिथून जवळच असलेल्या कृष्ण मंदिराकडे गेलो. या सगळ्या मंदिरांना मंदिर जरी म्हटलं तर आजच्या घडीला हंपीच्या कोणत्याही मंदिरामध्ये देव अस्तित्वात नाही. कृष्ण मंदिर बघून तिथून जवळ असलेल्या एका मंदिराजवळ गेलो. विरूपक्ष मंदिराचे आणि त्याच्या गोपुराचे वरून मस्त मस्त फोटो काढले. इथल्या लोकल मार्केटमध्ये फिरलो, थोडीफार खरेदी केली आणि रूमला येऊन झोपलो. पुढच्या व्हिडिओमध्ये बाकी सगळं. तोपर्यंत फॉलो करून घ्या.